गणूची मस्ती बघा कशी चालू आहे. आज पूर्ण मूडमध्ये आहे मस्तीच्या. मस्तीच चालू आहे. माडीवरती येतो आणि झोपतो तो आणि अशा पद्धतीने त्याची मस्ती चालू आहे. माझ्याकडे येऊन तो असं म्हणजे खेळतोय तो. थोडक्यात सांगायचं झालं तर खेळतोय तो. सो त्याची खेळणं चालू होतं. बस रेकॉर्ड करते. मोबाईल नको मागायला म्हणजे झालं. आणि बघा उठल्याच्यानंतर तो मोबाईल मागायलाच येतो. असं आहे त्याचं. आणि आज आहे गाईस मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार आणि आज आहे उद्यापन. सो मी इथे साडी तर घातली, केस वगैरे बांधून झाली, तयारी बाकी होती. तोपर्यंत माझा गणू उठला. सो मी गणूला भरवलं. आज दूध बिस्किटच भरवलं कारण की आज थोडी गडबड पण होती आणि टाईम पण कमी होता. सो मग मी त्याला दूध बिस्किट भरवल्याच्यानंतर इथे त्याची तयारी केली आणि आज त्याला नॅपी घातली आहे संध्याकाळची. मी अशी दिवसभर तर घालत नाही, फक्त रात्रीचीच घालते. पण ना म्हटलं की परत माणसं येतील आणि त्याच्यामध्ये ते चड्ड्या कुठे मी चेंज करत राहू म्हणून मी त्याला नॅपी घातली आज. सो आज जरा बऱ्यापैकी तो शांत बसलेला आहे तयारी करताना. सो मी इथे त्याची तयारी करून दिली मम्मीकडे. मग मम्मी घेऊन गेली त्याला बाहेर घेऊन गेल्याच्यानंतर मी माझं पटपट आवरून घेतलं. पण कसलं काय गणूला बाहेर दिल्याच्यानंतर म्हणजे जे काही सुहासनी बोलवले होत्या मी ते चालूच झाले यायला. म्हणजे मला अक्षरशः तोंड धुवायला पण टाईम नाही मिळाला. मी फक्त केस बांधली आणि हे साडीच नेसली. आणि इथे बघत असेल तर हा काहीच मेकअप नाही, फक्त मी लिपस्टिक लावली आहे, बाकी चेहऱ्याला काहीच नाही आणि सनस्क्रीन लावलं तेवढंच. सो बाकी मी असं काहीच लावलेलं नाही. आणि मग मी सिमरनला पण बोलवलेलं आणि ते सिमरन पण आली आणि प्रियांका पण आज लवकर आली कामावरून. तर सिमरन ही माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये असतेच, मी पण तिच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये असते. सो म्हणजे आमचं कुठलंही 10 वर्षापासून कुठलं असं कार्य चुकलेलं नाही. सुखाचं असो या दुःखाचं ती माझ्यात नाही आली आणि मी तिच्यात गेलेली नाही आहे. सो मग सगळं आवरल्याच्यानंतर रात्री मग मी भांडी घासली आणि थंडीची भांडी घासायला पण जाम कंटाळा येतो, पण काय करणार. सो भांडी घासली आणि मग लवकरच झोपलो कारण की दिवसभर थकलो होतो. सो बाय.